स्वराज्य निर्माण करण्यासाठी रायरेश्वरावर शपथ घेऊन होत नाही. त्यासाठी प्लॅनिंग करावं लागतं, एक्झिक्युशन करावं लागतं, येणाऱ्या संकटांना निधड्या छातीनं सामोरं जावं लागतं, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी निधड्या छातीनं सामोरं जाऊन संकटांना आपलं स्वराज्य बनवलं. अष्टप्रधान मंडळ आता आपल्या कंपनीमध्ये अष्टप्रधान मंडळ फार्मा कंपन्यामध्ये कसं लावलं जातं, तर यश नीतीकडून अष्टप्रधान मंडळावर काम केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास केला आणि असा निष्कर्ष निघालेला आहे की आत्ता फार्मा कंपन्यामध्ये अष्टप्रधान मंडळ खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये येतं पहिल्यांदा येतं सेल्स येतं, त्यानंतर मार्केटिंग येतं, त्यानंतर अकाउंटिंग फायनान्स येतं, HR येतं, त्याचबरोबर प्रोडक्शन येतं, R&D येतं आणि त्याचबरोबर ऑपरेशन येतं. या सर्व गोष्टींबरोबर मॅनेजमेंट लावून आपल्याला अष्टप्रधान मंडळावर काम करावं लागतं आणि आपली कंपनी नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी यशनीती तुमच्या सोबत आहे. त्याचबरोबर आम्ही आपला युनिक कन्सेप्ट आपल्या कंपनीमध्ये लावतो आणि अष्टप्रधान मंडळ त्याच्यावर काम करून आम्ही थर्ड आय म्हणून काम करतो. त्यामुळं आपली कंपनी नेक्स्ट लेवलला तर जातेच आणि त्याचबरोबर आम्ही काही असे सिक्रेट इम्प्लिमेंट केले जातात जे की आपल्या कंपनीला आपल्या टीमबरोबरच आपल्या वैयक्तिक गोलवर पण आम्ही काम करतो. थँक्यू.